मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही समाजांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण अत्यंत तापतंय आणि आता हा विषय अधिक गंभीर होत चाललाय। कारण मराठा आरक्षण संदर्भामध्ये नुकत्याच निघालेल्या जीआरच्या पार्श्वभूमीवर आपलं ओबीसीचं आरक्षण संपुष्टातच आलंय अशी समजूत करून घेत एका ओबीसी आंदोलक तरुणानं आपलं जीवन संपवलंय। लातूरमधील या वृत्तानं ओबीसी समाजामध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे। या वृत्तानंतर आता ओबीसीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करून लातूरकडे धाव घेतली आहे। या तरुणानं आपली जीवन यात्रा संपवण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय, छगन भुजबळांची यावर आलेली पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि या घटनेचे गंभीर पडसाद जे आहेत ते काय उमटतील, हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर काढला। या जीआरमुळे मराठा समाज ओबीसी मध्ये येत असल्याचा आक्षेप घेत ओबीसी संघटना आक्रमक झाल्या। ओबीसी समाजामध्ये सध्या यामुळे प्रचंड अस्वस्थता असून याचे गंभीर पडसाद उमटताना दिसतायत। बुधवारी मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून सरकारनं ओबीसींचं आरक्षण संपवलं असं म्हणत लातूरातील वागंदरी येथील ओबीसी आंदोलक भरत कराड यांनी आपलं आयुष्य संपवलंय। 35 वर्षीय भरत कराड हे रिक्षा चालवून किंवा इतर वाहनांवर चालक म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर ते प्रचंड अस्वस्थ होते असं सांगितलं जात आहे। कराड यांनी मांजरा नदीपात्रामध्ये उडी मारून आपलं आयुष्य या सगळ्यामुळे संपवलेला आहे। त्यापूर्वी भरत यांनी एक चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती। मी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, मात्र सरकारनं घात करून ओबीसी विरुद्ध जीआर काढल्यामुळे आपण जीवन संपवतोय असं या नोटमध्ये लिहिण्यात आलंय। मांजरा नदी पात्रामध्ये घोषणा देत ओबीसींना आरक्षण पाहिजे, सरकार ओबीसी विरोधी आहे, माझ्या कुटुंबियांना आणि ओबीसी समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत भरत कराडनं नदी पात्रामध्ये उडी मारून आपलं जीवन संपवलंय। हे अत्यंत गंभीर आहे। दरम्यान यावेळी अविनाश गंभीरे आणि अंतराम मुंडे यांनी भरत यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांना त्यामध्ये यश आलं नाही। भरत यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलंय आणि त्यानंतर गुरुवारी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आल्याची आता माहिती मिळते। यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम हे सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। दरम्यान भरत कराड यांच्या आत्महत्येविषयी समजताच मंत्री छगन भुजबळांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळते आहे। ते आज म्हणजे शुक्रवारी लातूरच्या दौऱ्यावर जाणार असून भरत कराडच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। भुजबळ हे विशेष विमानानं लातूरला निघालेले आहेत। फक्त भुजबळ नव्हे तर भुजबळांसह राज्यातील अन्य ओबीसी नेते सुद्धा आता भरत कराड यांच्या कुटुंबियांची आज उद्यामध्ये भेट घेणार असल्याची माहिती मिळते। मराठा समाजाला जीआरच्या माध्यमातून ओबीसी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे आम्ही या विरोधात कोर्टात जाणार आहोत असं भुजबळांनी आधी जाहीर केलंय। शिवाय राज्यामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही नाही अशी टीका सुद्धा यावेळी भुजबळ यांनी केल्याची पाहायला मिळते। राज्यातील अनेक माजी मराठा मुख्यमंत्री, मराठा समाजाचे केंद्रातील नेते, खासदार आणि आमदार जे शिकलेले आहेत आणि ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्याची समज आहे, त्यांच्याकडून मला या प्रश्नाचं उत्तर हवंय की जे अशिक्षित आहेत त्यांच्याकडून मला या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा नाही, पण मराठा नेत्यांनी याबाबत व्होकल झालं पाहिजे असं भुजबळ म्हणतात। आम्हाला EWS नको, आम्हाला मराठा आरक्षण नको, ओपन नको, फक्त ओबीसी आरक्षण हवं हे त्यांनी जाहीरपणे सांगावं। राज्यातील एक मनुष्य ज्याला आरक्षणाबाबत कितपत समजतं याचीही शंका आहे, त्याच्या बोलण्यावरून राज्यामध्ये उद्रेक होतोय, त्यावर मराठा नेत्यांनी काहीतरी बोललं पाहिजे अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेलं आहे। तर दुसरीकडे लातूरामध्ये भरत कराड यांच्या अंत्यविधीच्या वेळी गाव आणि परिसरातील शोकाकुल नागरिकांनी ओबीसींना आरक्षण मिळालंच पाहिजे, भरत कराड यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा दिलेल्या आहेत। भरत कराड यांच्या पश्चामध्ये त्यांची आई, पत्नी, 3 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे। दरम्यान या घटनेनं ओबीसी समाजामध्ये एक प्रकारची खळबळ उडाली असून या घटनेमुळे आता मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्हाला या संपूर्ण घटनेविषयी नेमकं काय वाटतं, आम्हाला जरूर तुमच्या सगळ्या प्रतिक्रिया, मतं आणि ज्या काही भावना असतील त्या सांगायला विसरू नका। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।